रामकृष्ण हरी मित्रांनो, नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हे बघा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरनं वनस्पतीची ओळख, वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय, तांत्रिक उपाय, तोडगे असे नुकसे माहिती मी आपल्या चॅनलवरून देण्याचा प्रयत्न करतोय. तरी बघा काही लोक पुन्हा पुन्हा मला फोन करण्याचा प्रयत्न करतात, कमेंट करतात की याची माहिती काय. जी माहिती खरी असते आणि जी माहिती आहे ती मी युट्यूबवर टाकणारच आहे, युट्यूबवर अपलोड करणारच आहे. मला जेवढी माहिती आहे ती पूर्णपणे युट्यूबवर सांगितलेली असते, पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगितली असते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आणि व्हिडिओ ऐकून पाहूनच मला कॉल करा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून काही वनस्पती घ्यायची असेल तर फक्त ऑर्डर पुरतं सांगायचं, ऑर्डर पुरतं बोला, कारण जास्त बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. किंवा तुम्ही व्हॉट्सअप वरती मला मेसेज करू शकता. व्हॉट्सअपवर मेसेज केल्याने मी तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेजला उत्तर देईल. आणि बघा पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न करू नका, कारण जे काय सत्य आहे ते मी व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं असते. म्हणून कधी कधी मी वनस्पतीची ओळख, औषधी उपाय, तांत्रिक उपाय, घरगुती माहिती असे काही ना काही नुकसे आपल्यासाठी मी या चॅनलच्या माध्यमाद्वारे घेऊन येतो. जनहित जनकल्याणासाठी, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारासाठी असंत वचनाप्रमाणे आज तुम्हाला मी एक एकदम जबरदस्त असा उपाय सांगणार आहे. बघा मुतखडा हा प्रत्येक जणाला होतो. कोणी औषध शोधत असतो, कोणी ऑपरेशन करत असतो. तर बघा औषध शोधण्यापेक्षा, ऑपरेशन करण्यापेक्षा मी तुम्हाला तुमच्या जवळ असणारे काही उपलब्ध वनस्पतीमध्ये इतका पॉवर आहे की हा पॉवर तुम्ही जर ऐकला, तुम्ही जर केला श्रद्धा आणि विश्वासाने, तर तुम्हाला कुठलीही गोळी खायची गरज लागणार नाही. तर इतका जबरदस्त मी आज तुम्हाला एक मुतखड्यावरचं औषध सांगणार आहे. बघा मुतखड्यावर तुम्हाला एकदम जबरदस्त असा उपाय सांगत आहे. अवघ्या 1 ते 2 मिनिटांमधला हा व्हिडिओ बनवणार आहे, परंतु माहिती इतकी जबरदस्त आहे की तुम्ही आतापर्यंत ऐकली नसेल. तर बघा हा उपाय करत असताना तुम्ही चहा प्यायचा नाही, त्याच्यावरच्या पत्ती आहे चहा घेऊच नका. मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे असा हा कडा घ्यायचा आहे. त्यासाठी मकाची कणस तुम्हाला माहिती आहे, मका. तर मकाच्या कणसामधील वरची जी सोनेरी केस असतात, बघा इथे मी तुम्हाला फोटो दाखवत आहे. मकाच्या कणसावरील सोनेरी केस घ्यायचे आहे. ते एक मुठभर केस घ्या. मकाच्या कणसावरील एक मुठभर सोनेरी केस घ्या. त्याच्यामध्ये थोडी काळी मिरी टाका, एक लिंबू पिळून टाका आणि उकळू द्या. एक लिंबू पिळून टाकायचं आहे, मकाचे केस टाकायचे आहे, ती काळी मिरी टाकायची आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे उकळून घ्यायचं आहे. निम्म पाणी आटून द्यायचं. निम्म आटल्यानंतर ते पाणी गाळून तो काढा. रोज सकाळी तुम्हाला उपवासी पोटी प्यायचा आहे. अर्धा तास काही खायचं प्यायचं नाही, चहा बंद करायचा. संध्याकाळी जेवणानंतर हाच उपाय करायचा आहे. जेवणाच्या अगोदर हा उपाय करा आणि 2 टाइम घ्या. कमीत कमी 7 दिवस हा उपाय करा. तुमचा कोणताही मुतखडा असो, किडनीत असो, पोटात असो, कुठेही आतड्यात असो, कुठलाही मुतखडा पडून जाईल. तुमची किडनी एकदम स्वच्छ धुवून होईल. एकदम जबरदस्त उपाय आहे. हा उपाय करा आणि जेवण झाल्यानंतर लिंबू सरबत घ्या. बघा लिंबू सरबत घेतल्याने मुतखडा पडतो. किंवा तुम्ही वरील केस, बघा काळे मिरी आणि लिंबू याचा काढा जर पिताय तर तुमचा 100% मुतखडा पूर्णपणे बरा होईल. बघा हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, गरजूपर्यंत शेअर करा. एकदम साधा सोपा उपाय, सर्वांना मिळणार हे औषध आहे. हा उपाय करा आणि आपण सुखी राहा, आनंदी राहा, तंदुरुस्त राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.